किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा के तुला बस कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती। सगळं काही मिळेल तुम्हाला। मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील। ज्यांची आई मरण पावली त्याने समजावं जगातलं सुख संपलं। कितीही मोठं भाग कर्तृत्वाने मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप बसेल तुमच्या पाठीवर, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही। बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही। जेव्हा सुभद्रा रडू लागली, भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात, रडू नको सुभद्रे, अग अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू, पंडुराजाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहेस सुभद्रे, रडणं हे तुला शोभतं का? देवा हे सगळे नाते पाठ आहेत रे मला। मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पंडुराजाची सून रडत नाही देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते। हे तुला कळणार नाही देवा, कारण तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो। तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते। किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा हे तुला काही खर्च नाही बाबा। अरे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही। टपमध्ये बसून कुत्र शॅम्पू टाकून धुवावं, दररोज नवीन टॉवेल। अहो एसीच्या गाडीमध्ये कुत्र फिरतं, याचं कुत्र एसीच्या गाडीत फिरताना याचे मायबाप वृद्धाश्रमात 3-3 दिवसाच्या भाकरी खातात। म्हणून कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा, घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पायाचं दर्शन घ्या। ती म्हणते हे सांगितलं का कीर्तनात? तिला म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार आहे। ती म्हणते घरी आणा, पण बंगल्यात नाही बरं, जर्शी गाईच्या गोठ्यात ठेव, आणा मायबापाला। काही दाटी वाटी बनवून एक कोपरा खाली करा म्हणली, 2 फाटके पोते द्या, 2 मळकटल्या चादरी द्या, 2 जर्मनच्या ताटं द्या, 2 प्लॅस्टिकची तांबी द्या। अरे स्वयंपाक सुद्धा करू नका, मुला बाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून पॅन्टच्या खिशात घाला। ज्या माय बापाने उसणं पासणं करून लहानाचं मोठं केलं असेल त्यांच्यासाठी रोज 1 भाकरी चोरा, तरी सुद्धा पाप नाही लागणार तुम्हाला। मोटरसायकलने कामावरती जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या। जसे जनावर वाट बघतात आपला मालक येऊन आपल्याला चारा पाणी करेल, तसं भुकेनं व्याकुळ झालेले मायबाप सारखे बघत असतील, ओ आमचा लेक आम्हाला भाकर घेऊन असेल। गोठ्याच्या समोर मोटरसायकल उभी करा, खाली सुद्धा उतरू नका, तुमचा वेळ वाचवते बरं। कुत्र्याला फेकतात तसं फेका, तुमचं काम संपलं, तुम्ही कामावरती निघून जा। ती माय तिला उठता येत नाही, असं घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल, अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल। त्या भाकरीवर भाजी नाही, भाकरी चावत नाही, गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील। माय सांगते अहो 4 वर्ष होतो वृद्धाश्रमात, ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते, पण ते 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय। बाप सांगेल म्हातारे खरं सांगू, अगं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जेवढं मला वृद्धाश्रमातल्या गरम भाकरीत सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून, माझ्या मुलानं दिली म्हणून खाताना वाटतं। मग कुत्र्याला कितीही भाकरी टाका ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। अरे छोट्या छोट्या संकटांना आपल्याला आई आठवते, मोठ्या मोठ्या संकटांना बाप आठवतो। अंधारामध्ये जर साप दिसला तर आपण बाप रे म्हणतो, पायाला ठेस लागली तर आई ग असं म्हणतो, पण विश्वाच्या पाठीवर जिने इतकं सहन करावं
त्या मातेला आपण त्रिवार वंदन करूया, कारण ती एवढं सहन करून सुद्धा आपल्या मुलासाठी हे विश्व पाहत असते। म्हणून ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं, और धरती पे जिसका अंत होता है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं। दादांनो, या त्रिभुवनात एकदा गेलेली माय पुन्हा परत आपल्याला विश्वाच्या पाठीवर दिसू शकत नाही। ज्वलंत उदाहरण डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांची एक किडनी गेली आणि आईच्या जवळ ज्यावेळेस साहेब आले, साहेबांच्या डोळ्यातून पाणी येत होतं। आईचे एक उद्गार होते, लक्षपूर्वक ऐका। आई म्हणत होती, राजा, अरे मी तर हे सगळं विश्व पाहिलेलं आहे, आता मला काही वेगळा संसार आणि वेगळा प्रपंच करण्याची गरज नाही, पण माझा मुलगा जगला पाहिजे याच्याकरिता एकच काय रे राजा, मी माझ्या दोन्हीही किडन्या तुला देऊ शकते। याच्यापेक्षा उदार अंतकरण विश्वाच्या पाठीवर असं कोणत्या मायेचं असू शकतं। म्हणून या गादीवरून त्या मायेला सुद्धा माझा त्रिवार साष्टांग प्रणिपात। म्हणून एकदा गेलेली माय पुन्हा परत शास्त्रामध्ये सांगितलं ती दिसू शकत नाही, आहे तोपर्यंत तिचा आठव करा। कुठे गेली माझी आई मला करमत नाही, हे नागाई मला झोप येत नाही, हे नागाई मला झोप येत नाही। 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरुने मला चालविले, रडवाले आई हो, रडवाले आई, कोण गाईल अंगाई, ये नागाई मला झोप येत नाही। आई, मी तुझ्यासाठी जीवन जाळले, रे बाळा तुला माझी माझी वाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले, रे बाळा तुला माझी माझी वाजले, जीवन जाळले, देवा तुला माझी माझी वाजले, तुझ्यासाठी जीवन बाळा तुला माझी माझी वाजले। मेला धरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको दे घामा नख जगाला, मोडला नाही कधी रुपया झाला, मोडला नाही कधी रुपया झाला। मी तुला पाहून प्राण रोखले, रे बाळा तुला नाही कान वाजले, तुझ्यासाठी तुला राहिले, रे बाळा तुला नाही कान वाजले, तुझ्यासाठी तुला राहिले, रे बाळा तुला नाही कान वाजले, तुला नाही कान वाजले, तुला नाही कान वाजले। हम फिदा जानत साथियों, हम फिदा जानत साथियों, अब तुम्हारे हवाले साथियों, अब तुम्हारे हवाले साथियों। सास थमती गई तब भी जमती गए, सरही मारे कामने न झुकने दिया, सास थमती गई तब भी जमती गए, सरही मारे कामने न झुकने दिया, मरते मरते रहा बाप पर साथियों, अब तुम्हारे हवाले साथियों, अब तुम्हारे हवाले साथियों, अब तुम्हारे हवाले साथियों। एवढं सांगण्याचा प्रयत्न करते या कीर्तनातलं। एखादं जरी वाक्य आपण आपल्या आचरणात आणलं तर 2 तास या ज्ञान मंडपात दिल्याची सार्थकता प्राप्त होईल। अखंड हरिनाम सप्ताह, तसंच या ठिकाणी तृतीय दिवसाचं पुष्प या डोंगर शिडकी तांडानगरीतील सर्व ज्ञात मंडळी, गुणीजन मंडळी एकत्रित येऊन अशा छोट्याशा या तांडानगरीमध्ये एवढा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा सप्ताह आयोजित करतात। वारंवार संपर्कात राहणारे आमचे बालाजी भाऊ कुठेही कार्यक्रम असो दोघंही पती पत्नी जोडीनं हजर राहतात। त्यांच्याही चरणविंदावर नतमस्तक
आज सेवेसाठी या डोंगर शेळकी नगरीतील सर्वच गुणीजन टाळकरी वर्ग, सुंदर असे सुमधुर गायनाचार्य आमच्या भाऊंच्याही चरणावरती नतमस्तक, प्रदंगाची थाप अतिशय सुंदर, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, पेटी वादनाचे साथ अतिशय गोड, आपल्याही चरणविंदावर नतमस्तक। या कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केली आमचे बंधू त्यांच्याही चरणावरती नतमस्तक, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या ठिकाणी आमचे मुंडे सर आलेले आहेत त्यांच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक। महिला वर्गसुद्धा डोंगर शेळकीवरून आलेले आहेत, त्याच्यामध्ये असणारे आमच्या कल्पनाताई आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक। आमच्या उदगीर शहरामध्ये राहणाऱ्या माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या, मी त्यांना आई समजते एवढं मोठं स्थान देते, आमच्या यमुना अक्का त्याही आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्याही चरणविंदावर नतमस्तक। आमच्या ज्योतिताई आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांच्याही चरणविंदावर नतमस्तक। आमच्या आशाताई आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांच्याही चरणविंदावर नतमस्तक। सर्वच परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दिली त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते। संत सेवालाल महाराजांच्या चरणावर नतमस्तक होते। खास सेवेसाठी आवर्जून उपस्थित ज्यांनी 26 वर्षे देशाची सेवा केली, आपल्या सुनबाईसोबत जे संत सेवेचं काम करतात, माझे सासू सासरे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित, ज्यांच्याकडून महाराष्ट्र मी फिरत असते असे असणारे माझे पती परमेश्वर त्यांच्याही चरणविंदावर नतमस्तक। झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम।